असं वाटलं की खूप छान वाटलं आम्हाला. आमच्या शाळेची आठवण आली. कारण आम्ही मराठी शाळेमध्ये शिकलेलो आणि आपल्या मेन म्हणजे आणि मराठी माझा मुलगा भाषा. सुद्धा आज मला एवढा अभिमान आहे ना की मराठी शाळेत शिकून तो सीए झालाय आज. हा, त्याच्यामुळे खूप अभिमान आहे. लोक सांगतात ना की अजिबात काहीच होत नाही इंग्लिश शाळेशिवाय, पण असं काहीच नाही. जिद्द पुरी केली तर पुढे कॉलेज पण इंग्लिश असतं, पण त्याच्यामध्ये घडवू शकतो आपण करिअर. आज तो सीए झालाय, मला खूप अभिमान आहे त्याचा. ओके. मराठी शाळा त्या जे म्युन्सिपाल्टी शाळा आहेत त्या ढब गायला आल्या आहेत, त्याच्याकडे लक्षच नाही कोणाचं. हो हो बरोबर. आज पैसा खर्च करून इंग्लिशच्या ज्या पालकांना जमत नाही त्याला पण तिकडे जावं लागते. तर ते मराठी शाळा सुधारायला पाहिजे. हो बरोबर. आणि हॅलो, माझं नाव मनीष कामटेकर आहे. मूवी एकदम मस्त होता, छान होता, खूप आवडला. आणि आपल्या जुन्या आठवणी जुन्या आठवणी एकदम सर्व जागा ताज्या झाल्या झाल्या. ना. खरंच. ठीक आहे, थँक्यू. आणि मराठी मूवी एवढी मस्त बनवली आहे ना की मराठी भाषा आणि मराठी शाळा वाचवण्यासाठी जे प्रयत्न केलेत ना त्या मूवीमध्ये दाखवलंय. खूप मस्त एकदम आहे आणि खूप भारी आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी ही मूवी बघायला जा, कारण मूवीमध्ये एवढं सगळं एक्सप्लेन केलं ना मराठी शाळेबद्दल, खूप खूप भारी आहे. नमस्कार मित्रांनो, मी आशिष टोमरे. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जवळजवळ आपण 3 महिन्यानंतर आता भेटणार आहोत. 3-3.5 महिने झाले. व्हिडिओ का लय मोठी गॅप पडली. 2026 आलो आणि आता मी ठरवलोय की या वर्षी 2026 गाजवायचा. व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत आता. त्यामुळे 3 महिन्याच्या गॅप नंतर आपण आता व्हिडिओ कंटिन्यू चालू करतो. आणि एवढ्या महिने गॅप पडलो म्हणजे मी काहीतरी पूर्ण प्लॅनिंग करूनच उतरतो आता. पहिले आपण विदाउट प्लॅनिंगचे असे कंटिन्यू जसे भेटत होते तसे व्हिडिओ आपण बनवत होतो, पण आता पूर्ण प्लॅनिंगने उतरतोय. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि तो तुम्ही सपोर्ट कराल. आणि मेन होता कसा माहिती आहे की आपले व्हिडिओ बघतात पण कोण सबस्क्राईब करत नाही. तुम्ही ना सबस्क्राईब करत जा, म्हणजे मला पण तेवढी एनर्जी येईल व्हिडिओ बनवायला की आपले लोक एवढी बघतायत तर आपण पण व्हिडिओ कंटिन्यू अशी करत राहायला पाहिजे, अशी एनर्जी येईल. तर तुम्ही मेन म्हणजे सबस्क्राईब करा. आणि अजून एक आहे, या आता ठरवलोय की नेक्स्ट संडेपासून आपण जे काय असतील मुंबईचे फेमस किंवा हिडन प्लेसेस असतील ते एक्सप्लोअर करायचे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ते एक सिरीजसारखंच येईल. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कोणती प्लेस म्हणजे कोणकोणते आपल्या मुंबईमध्ये प्लेसेस आहेत ते आपण एक्सप्लोअर करायला जाऊ. आणि चला बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये तुमका काय बघू भेटता. तर तुमच्या सपोर्टची गरज आहे. आपले आता व्हिडिओ कंटिन्यू येतील. तर चला बघूया आजच्या दिवसभरच्या व्हिडिओमध्ये काय बघायला भेटतंय ते. आणि मेन म्हणजे सकाळीच आज सुरू करणार होतो, जाणार होतो मार्केटमध्ये मासे आणू का, पण आज इथे आमच्या इथे ब्लड डोनेशनचे कॅम्प आहे ना, तो तिथे गेलो, ब्लड डोनेट करून आलो आणि आल्यानंतर 1 तास रेस्ट केलो. त्याच्यामुळे काय नंतर मग मार्केट काय भेटणं बंद झालं. त्याच्यामुळे काय आपल्याला जायला भेटलं नाही. तर आता आपण व्हिडिओ चालू करतो. बघूया कोण मित्र वगैरे आले तर आपण कुठेतरी बाहेर जाऊ. तर चला बघूया आजच्या दिवसभरच्या व्हिडिओमध्ये काय बघू भेटतं. आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि आपले आता व्हिडिओ कंटिन्यू येत राहतील. तर मित्रांनो, आता मी इलो इकडे आपला हब मॉलमध्ये पिक्चर बघायला. आणि आपल्या सोबत आहे इकडे संदेश, हा बघा इकडे, आणि अजून 2 जण येणार आहेत. आणि हा पण एक छोटा आहे. आणि अजून 2 येणार आहेत. मागे एक अक्षय आणि भरतदा येतोय. आणि हा इकडे आपला हब मॉल आहे. आणि अचानक प्लॅन ठरलो की हब मॉल का जाऊया आणि पिक्चर बघूया. हा बघा इकडे क्रांती ज्योती महाविद्यालय. क्रांती ज्योती आपला मराठी पिक्चर आलाय, तो आपण पाहणार आहोत. त्या साईडला बघता इकडे हब मॉल. चला जाऊया आता आतमध्ये. आणि अगोदर आपले 2 फंटर अजून येऊचे आहेत, ते येऊ दे. इकडे पब्लिक बघा.
तर इकडे बघताय आपले फंटर आलेत दोघे, अक्षय भरतदा, संदेश आहे पुढे. जाऊया आपण आतमध्ये आता. आपल्या मराठी पिक्चर आहे जो की मराठी शाळेवरून आहे. मराठी शाळा गावामध्ये खूप बंद होते, त्याच्यावरती आहे पिक्चर. बघूया, चला जाऊया आतमध्ये, ते चेक इन होते. हा पिक्चर आहे, हा बघा, क्रांतिज्योती विद्यालय. हा पिक्चर बघायला आलोय आम्ही. चल, आणि स्क्रीन नंबर 4 आहे. आपणाला तिकडे जायचं. याची मस्ती चालू झाली बघा. हे पब्लिक फुल हा, आणि आजचा हा पिक्चर पूर्ण फुल हा. सर्व थिएटर 4 नंबर मराठी पिक्चर आहे आपलं. क्रांतिज्योती विद्यालय शाळेवर ना पब्लिक फुल आहे इकडे. आणि अगोदरच पॉपकॉर्न, मध्यंतरच्या अगोदर पिक्चर सुरू होच्या अगोदरच आम्ही इकडे पॉपकॉर्न घेतलो. दादानी आमचा पॉपकॉर्न दिला आणि नमक टाकलेला का. पिक्चर सुरू होच्या अगोदरच पॉपकॉर्न वगैरे घेतलेलो आणि रेडबुल पण हा. चला जाऊया. हे घे, हे दुकान आहे बघ. पण आमचं ब्लॉगर बनणार आहे बघा. ब्लॉग बनवता. नाही ते का नाही, दुकान आहे. हा चल. बघा इकडे आईला पॉपकॉर्न घेऊन चाललो आणि इकडे रेडबुल. चला, स्क्रीन चालू झाली आपली. आतमध्ये काय आता आपल्या शाळेचं पिक्चर होणार. मेन म्हणजे विषय काय माहिती आहे, आपल्या गावी ना मराठी शाळा बंद पडतात. हा विषय. पब्लिक हा फुल हा, थिएटर फुल हा. अजून येऊची आहेत माणसं आपल्याकडेच. 1 2 3 4 पुढेच हो, एवढी फुल हा. मध्यंतर झालो. आणि अक्षय, थंडी लागता की थंडी लागता. इकडे बघताय पब्लिक एकदम फुल हा. चला आता सुरुवात होईल. क्रांतिज्योती हा पिक्चर एकदम खूप सुंदर आहे. मराठी भाषा आणि मराठी शाळा वाचवण्यासाठी हा पिक्चर आहे. तर मी तुम्हाला सविस्तर बोलेनच. आपण इकडे बघूया. थोडासा पब्लिक कडून एक रिव्ह्यू घ्यायचा प्रयत्न करतो. काका, कसा होता पिक्चर? एक थोडं बोलू शकता का? मस्त, खरोखर असं वाटलं की खूप छान वाटलं. आम्हाला आमच्या शाळेची आठवण आली. कारण आम्ही मराठी शाळेमध्ये शिकलेलो आहोत. आणि आपल्या मेन म्हणजे मराठी माझा भाषा. मुलगा सुद्धा आज, मला एवढा अभिमान आहे ना की मराठी शाळेत शिकून तो CA झालाय आज. हा, त्याच्यामुळे खूप अभिमान आहे. लोक सांगतात ना की अजिबात काहीच होत नाही इंग्लिश शाळेशिवाय, पण असं काहीच नाही. जिद्द पुरी केली तर पुढे कॉलेज पण इंग्लिश असतं, पण त्याच्यामध्ये घडवू शकतो आपण करिअर. आज तो CA झालाय, मला खूप अभिमान आहे त्याचा. ओके, थँक्यू. काका तुम्ही काय बोलता? ओके. खूप सुंदर आहे. आणि माझ्या मते मला वाटतं हा पिक्चर आहे ना, खरोखर हा थिएटरमध्ये कंटिन्यू लावला पाहिजे आणि प्रत्येकाने जाऊन हा बघितला पाहिजे पिक्चर. अजून आपण बघूया कोण बोलू शकतं का. एक सुंदर असा पिक्चर आहे मराठी, क्रांतिज्योती. एक रिव्ह्यू देता का ताई पिक्चर बद्दल? ओके. कसा होता काकी पिक्चर, कसा होता? मेन म्हणजे आपल्या मराठी शाळेवरती आहे, मराठी भाषेवरती. खूप बोलता का? एकदा एक शब्द बोला आपल्या मराठी भाषेवरती आहे, मराठी शाळेवरती आहे. हा बोला. पिक्चर चांगला आहे. आणि आता या मराठीचा इंग्लिश ह्याच्यामुळे खूप कमती वेळा आलेला आहे. आता ते मराठी मुलांना मराठीमध्येच घातलं पाहिजे शाळेमध्ये. हो, चांगलं आहे. ठीक आहे, थँक्यू. आणि मेन म्हणजे हा आपला पिक्चर आहे ना, मराठी पिक्चर हा कंटिन्यू लावला पाहिजे इथे आणि प्रत्येकाने जाऊन बघितला पाहिजे. सुंदर बनवलं. मराठी शाळा त्या जे म्युन्सिपाल्टी शाळा आहेत त्या डब गायला आल्या, त्याच्याकडे लक्षच नाही कोणाचं. हो, बरोबर. आज पैसा खर्च करून
इंग्लिश ज्या पालकांना जमत नाही त्याला पण तिकडे जावं लागतं. तर ते मराठी शाळा सुधारायला पाहिजे. हो बरोबर. आणि आपल्या मराठी भाषा अशीच मराठी भाषा जगवण्यासाठी. असेल तर जी म्युन्सिपाल्टी शाळा ज्या आहेत ना त्या सुधारल्या पाहिजे. बरोबर सुधारल्या. थँक्यू काका, थँक्यू. हॅलो, माझं नाव मनीष आमटेकर आहे. मूवी एकदम मस्त होता, छान होता, खूप आवडला. आणि आपल्या जुन्या आठवणी जुन्या आठवणी एकदम सर्व जागा ताज्या झाल्या झाल्या. ना. हो. खरंच. ठीक आहे, थँक्यू. तर खूप सुंदर असा मराठी पिक्चर आहे. प्रत्येकाने जाऊन बघा. क्रांतीज्योती विद्यालय हा जवळच्या आपल्या थिएटरमध्ये जा. आणि मेन म्हणजे मला थिएटरवाल्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही हा पिक्चर कंटिन्यू लावा. आणि आपली जी मराठी माणसं आहेत त्यांनी प्रत्यक्ष जाऊन त्यांनी बघितलं पाहिजे हा पिक्चर. अमेय वाघचं मला काम खूप आवडलं, भारी आहे. आणि मेन म्हणजे आपली स्वतःची भाषा जपून ठेवायची आणि आपली स्वतःची भाषा जपण्यासाठी मराठी शाळा ही टिकवली पाहिजे. तुम्ही खरंच जावा. आणि तुम्ही वाटल्यास एक छोटासा एक व्हिडिओ करू शकता किंवा आपल्या कमेंटमध्ये हे लिहू शकता की पिक्चर कसा होता. ठीक आहे, चला फोटो पकडूया आणि घरी जाऊया. झाला आजचा हा पिक्चर मस्त, एकच भारी गेला पिक्चर. आणि रिव्ह्यू पण घेतलाय, पब्लिकचा रिव्ह्यू तुम्ही बघालच. चला. नमस्कार मंडळी, मी संदेश. मी आता पिक्चर बघायला गेलो, क्रांतीवीर विद्यालय म्हणून मराठी मूवी आहे. आणि मराठी मूवी एवढी मस्त बनवली आहे ना की मराठी भाषा आणि मराठी शाळा वाचवण्यासाठी जे प्रयत्न केलेत ना त्या मूवीमध्ये दाखवलंय. खूप मस्त एकदम आहे आणि खूप भारी आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी ही मूवी बघायला जा, कारण मूवीमध्ये एवढं सगळं एक्सप्लेन केलं ना मराठी शाळेबद्दल, खूप खूप भारी आहे. थँक्यू सो मच. तर चला मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ एवढाच ठेवूया. आणि थिएटरमध्ये जाऊन हा मराठी मूवी बघा, खूप सुंदर आहे. आपल्या मराठी शाळेवरती आहे, मराठी भाषेवरती आहे. तर नक्की जाऊन बघा. तर चला, आजचा हा व्हिडिओ एवढाच ठेवूया. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच नेक्स्ट संडेपासून आपण मुंबईमधील फेमस आणि हिडन प्लेसेस आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. चला, भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.